तुमची जर तुळ रास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका मंडळींनो. आज म्हणजेच 10 जुलै 2026 शुक्रवारचा हा सूर्यदेव तुमच्या आयुष्यात एक असं रहस्य घेऊन येत आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही तुमच्या स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्या अवतीभोवती अशा काही अद्भुत घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत ज्या तुम्हाला क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडतील. कित्येक दिवसापासून मनात साठलेला तो एक कठीण प्रश्न, एक गूढ ज्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही जंग पछाडलं, आज अचानक अगदी अनपेक्षितपणे तुमच्यासमोर उलगणार आहे. आज तुमच्या पाठीवर पडलेला तो अदृश्य हात नेमकं कोणाचा आहे? जेव्हा सगळे रस्ते बंद झाले असं वाटत होतं, जेव्हा निराशाने तुम्हाला चारी बाजूनी घेरलं होतं, तेव्हा अचानक निर्माण झालेली ती नवी वाट कुठून आली? कुणी दाखवला तो प्रकाश? आज तुमच्या पाठीची साक्षात महाराष्ट्राची कुलस्वामिनी, 3.5 शक्तिपीठाची ऊर्जा उभी ठाकणार आहे. आज तुळजापूरची भवानी माता आहे, माहूरगडची रेणुका माता आहे, कोल्हापूरची अंबाबाई लक्ष्मी माता आहे, वणीची शृंगी माता आहे, की कारल्याची एकविराई आहे का? यापैकी कोणती शक्ती आज तुमच्या संकटाची निवारण करणार आहे? असं काय घडणार आहे जे थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल? हा केवळ कॅलेंडरमधला एक साधा दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची नांदी ठरू शकते. पण थांबा जरा, घाई करू नका. हा चमत्कार नेमका कधी घडणार आहे? दुपारी, संध्याकाळी की रात्रीच्या त्या शांत पहारात? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काळाच्या गर्भात दडलेली काही रहस्य आणि ग्रहाची ही चक्रव्यूह रचना आधी समजून घ्यावी लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर मिळत जातील, हा माझा शब्द आहे. पण त्याआधी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं कुळाचं रक्षण करणाऱ्या तुमच्या कुलदेवतेचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तर मंडळींनो, समोरच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुळ राशीचा, त्याच्या सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, आता विचार करा, आज शुक्रवारच का? ब्रह्मांडात जेव्हा जेव्हा शुक्रवारची पहाट होते तेव्हा तुळ राशीच्या व्यक्तींच्या संपूर्ण शरीरात, त्यांच्या ऊर्जा चक्रात एक वेगळी स्पंदनं निर्माण होऊ लागतात. शुक्रवार हा आदिशक्तीचा, भगवतीचा आणि कुलदेवताचा पवित्र दिवस. विशेष म्हणजे शुक्रवार हा तुमच्या स्वतःच्या राशीचा स्वामी असलेला शुक्रदेवाचा दिवस आहे. कुलदेवी म्हणजे संपूर्ण कुळाचं रक्षण करणारी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी माऊली. तुमच्या जीवनातील निराशेचे ढग बाजूला सारून आशेचा किरण दाखवणारी अत्यंत पवित्र दिवस आहे. आपल्या शास्त्रात शुक्रवार हा महालक्ष्मी आणि आदिमायाच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ मानला गेलाय. आजच्या दिवशी निसर्गात एक विशेष सकर्मक ऊर्जा कार्यरत असते, जी थेट तुमच्या राशीच्या लहरीशी मॅच होते. जर तुम्ही भूतकाळात डोकावून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातील अनेक मोठे सकर्मक आणि दिशा बदलणारे निर्णय हे शुक्रवारच्या आसपासच घेतलेले असतात, किंवा त्या दिवशी काहीतरी चांगलं घडलेलं असतं. आजचा हा शुक्रवार तुमच्यासाठी केवळ एक दिवसापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा पाया ठरू शकतो. पण या दिवसाचे महत्त्व केवळ आध्यात्मिक नाही, तर खगोलीय दृष्टीने आज अंतरात काही मोठी उलथापालथ होत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. तुळ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक असलेला शुक्रदेव आहे. याचा अर्थ असा की तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या विचारसरणीमध्ये एक उपजित संतुलन, कलात्मकता, न्यायप्रियता आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती जन्मजात ठासून भरलेली आहे. आणि आज शुक्राच्या ऊर्जेला कुलदेवतेच्या आशीर्वादाची आणि बलवान ग्रहाची अद्भुत साथ लाभत आहे. शुक्र हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भाग्याचा कारक मानला जातो. जेव्हा ही शक्ती स्वतः तुमच्या राशीची स्वामी असते आणि तिचाच वार असतो, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अत्यंत सहजरित्याने घडून येतात. आज तुमच्या राशीवर शुक्राचा हा प्रभाव अत्यंत संत पण अतिशय खोलवर जाणवणारा असेल. आज तुम्हाला जाणवेल की तुमच्या बोलण्यात एक वेगळीच प्रगल्भता आली आहे,
जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्षित करत होते तेच लोक आज तुमच्या सल्ल्याचा आदर करतील. आज तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. कधी कधी आपल्याला वाटतं ना की मी एवढी मेहनत करतोय, मी एवढं सगळ्यांचं चांगलं करते किंवा करतोय, पण मला बदल्यात काय मिळतं? हा प्रश्न तुळ राशीच्या लोकांच्या मनात नेहमी असतो. कारण लोक अनेकदा तुमच्या समजूतदारपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. आजचा हा ग्रहाचा प्रभाव तुम्हाला मानसिकतेतून बाहेर काढेल. जुन्या चुकांमधून शिकून भूतकाळातील जखमावर फुंकर घालून पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला आज मिळणार आहे. तुमची निर्णय क्षमता आज इतकी अचूक असेल की एखादी गुंतागुंतीची समस्या तुम्ही चुटकीसारखी सोडवू शकाल. परंतु ही शक्ती केवळ तुम्हाला विचार करायला लावणार नाही, तर आजच्या विशिष्ट ग्रहयोगामुळे ती कृती अशी उतरणार आहे हे पाहणं अधिक रंजक ठरेल. आज आकाशात ग्रह आणि तारेची एक अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ रचना तयार होत आहे. चंद्र आणि तुमचा राशी स्वामी शुक्र यांच्यातील परस्पर शुभ संबंधामुळे आज एक अत्यंत अनुकूल काळ निर्माण होत आहे. हा योग तुमच्या मनाला प्रचंड शांती आणि बुद्धीला कमलेची अचूकता देणारा ठरेल. जेव्हा आकाशात असे ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावरती चक्रांवर होत असतो. आज तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थान आणि लाभस्थानात एक विशेष लयेत येत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही घेतलेले कष्ट आता वाया जाणार नाहीत. बऱ्याचदा दिवसापासून ज्या कामासाठी तुम्ही पायपीट करत होतात त्या कामाला आज अचानक गती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. हा ग्रहयोग तुम्हाला केवळ आर्थिक लाभ देणार नाही, तर समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी पूरक ठरेल. पण या ग्रहयोगाच्या जोडीलाच आज एक विशिष्ट नक्षत्राचा प्रभाव तुमच्यावर पडत आहे. ते अत्यंत गूढ आहे. आजच्या दिवसावर ज्या नक्षत्राचा पगाडा आहे ते नक्षत्र तुळ राशीच्या भाव विश्वाला अधिक समृद्ध करणार आहे. मंडळींनो, या विशिष्ट नक्षत्राच्या प्रभावामुळे आज तुमच्या अंतरपेरणीची क्षमता ज्याला आपण म्हणतो ती अत्यंत तीव्र असेल. तुळ राशीमध्ये उपजित परिस्थिती पाखरण्याची नजर असते, पण आज तुम्हाला आधीच काही गोष्टींचा सुगावा लागेल. मंडळींनो, आज अचानक तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येईल आणि काही वेळातच त्या व्यक्तीचा फोन येईल किंवा त्या व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्या समोर येईल. जर तुम्हाला एखाद्या कामाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल मनात शंका वाटली तर त्या शंकेकडे दुर्लक्षित करू नका. तुमचं मन आज तुम्हाला जे सांगेल ते अगदी योग्य असेल, कारण आज निसर्ग स्वतः तुम्हाला वेगवेगळ्या संकटाच्या माध्यमातून सावध करण्याचा किंवा योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी आपल्याला आतून आवाज येतो की हे काम करू नको किंवा या व्यक्तीवर विश्वास ठेवू नको. आज ते अंतर आत्म्याचा आवाज खूप मजबूत असेल. हे नक्षत्राचे गूढ संकेत तुम्हाला थेट एका महाशक्तीशी कसे जोडतात ते आता आपण पाहूया. मंडळींनो, तुळ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात कुलदेवतेची आणि कुलदेवीची तत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात सापडताना, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता कोणीच मदतीला नाही, तेव्हा तुमच्या कुलदेवतेची कुलस्वामीचे नाव घेताच तुमच्या मनाला एक अनामिका शक्ती मिळते. आजच्या दिवशी साक्षात 3.5 शक्तिपीठाचे आणि तुमची कुलदेवतेचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. ती तुळजापूरची भवानी माता असो, माहूरगडची रेणुका माता असो, कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी असो, वणीची सप्तशृंगी माता असो किंवा कारल्याची एकविरा आई असो, या सर्व शक्तिपीठाची अनन्यसाधारण कृपा आज तुमच्या कुळावर बसणार आहे. त्याचबरोबर भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी समर्थांची ही उभी असणारा हा निसर्गाचा शब्द आज तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरणारा दिसेल. आज तुमच्यावर येणारे संकट अंगावर निघून जाण्याचे संकेत आहेत, कारण कुलरायाची आणि अधिमायेची माऊलीसारखी सावली तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता पुढे करावे, मंडळींनो, तुम्हाला वाटेल की आता पुढे काय करावं, कोणता रस्ता निवडावा, तेव्हा शांत बसून डोळे बंद करा आणि तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर आपोआप मिळेल. तुमच्या भक्तीची आणि तुमच्या सुबेरीची परीक्षा आता संपत आली असून आजचा दिवस तुम्हाला त्याचा गोड पाझर दाखवू शकतो. मंडळींनो, आजच्या पहाटे एका वेगळ्या चैतन्याने आणि उत्साहाने सुरू झालेली आहे. मनात साठलेली मरगळ दूर होऊन काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा होईल. आज सकाळच्या वेळी घरात किंवा कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रसन्न वातावरण राहण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. सकाळचा चहा अधिक गोड वाटेल. दुपारच्या वेळी तुम्हाला काही महत्त्वाचं आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागू शकतात.
या काळात अचानक एखादा जुना मित्राची किंवा मैत्रिणीची किंवा ओळखीच्या व्यक्तीची भेट होण्याचा योग येईल. या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा तर मिळेलच, पण तुमच्या एखाद्या रंगलेल्या कामाला मंडळींनो नवी दिशा देखील मिळेल. संध्याकाळचा काळ थोडा भावनिक असू शकतो. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला एकांताची आणि शांतीची गरज भासेल. निसर्गाच्या सानिध्यात किंवा देवासमोर, कुलदेवतेच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर शांत बसणं तुम्हाला आवडेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला उभारी देईल. रात्रीच्या वेळी मन शांत आणि विचारशील बनेल. आज रात्री तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागण्याची शक्यता असून स्वप्नातही काही सकारात्मक आणि भविष्यातील मार्ग दाखवणारे संकेत मिळण्याचा योग आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस संमिश्र पण अत्यंत सकारात्मक परिणामाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची आणि प्रामाणिकपणाची कौतुक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे आज पूर्ण निष्ठेने आणि शांतीने काम करा. सहकार्याचे उत्तम सहकार्य लाभेल, ज्यामुळे कठीण कामही सोपे होतील. जर तुम्ही कित्येक दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, नवीन संधीच्या शोधात असाल, तर आज त्या दृष्टीने काही पूरक संकेत किंवा चांगले ऑफर मिळण्याचा योग येऊ शकतो. आज कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणं टाळा, कारण तुमचे काम आणि संयमच आज तुमच्या शत्रूंना चोख उत्तर देणार आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरू शकतो. जुने रखडलेले किंवा अडकलेले व्यवहार आज अचानक पुढे सरकतील. ग्राहकांशी संवाद साधताना तुमची उपजत निर्मिता, नम्रता आणि संयम ठेवा, कारण आज तुमचे गोड शब्दच तुमच्या व्यवसायात मोठी वाढ करणार आहे. नवीन भागीदारी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आज अनुकूल काळ आहे. मात्र कोणत्याही करारावर सही करताना कागदपत्राची पूर्तता व्यवस्थित तपासून घ्या. बाजारातील तुमचे पत आज वाढणार असून नवीन धन लाभाचे मार्ग खुले होण्याचे संकेत मिळत आहेत. आज तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि मजबूत राहण्याची शक्यता आहे. मंडळींनो, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचे सुंदर संकेत ग्रहदशा दाखवत आहे. विनाकारण होणाऱ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आज अत्यंत गरजेचे आहे. पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास भविष्यातील अनेक चिंता दूर होतील. आज धनसंचय करण्याकडे म्हणजेच की बचत करण्याकडे तुमचा कल वाढेल. जर तुम्ही कोणाला कर्ज दिलं असेल तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आज निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मंडळींनो, अचानक धन लाभाची शक्यता. तूळ राशीच्या काही भाग्यवान जातकांना आज अचानक धन लाभाचा योग येऊ शकतो. हा लाभ लॉटरी किंवा जुगार यातून नाही, तर जुने दिलेले पैसे अचानक परत मिळणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा होणे अशा स्वरूपात घडू शकतो. कदाचित आईकडून किंवा पूर्वजांच्या संपत्तीतून एखादा फायदा मिळण्याचे संकेत आहेत. हा लाभ जरी खूप मोठा नसला तरी तुमच्या ऐन वेळेच्या गरजेला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुमच्या मनावरचा ताण नक्की हलका करेल. मंडळींनो, कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी, समाधानी आणि आनंदाचं राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर साम्राज्य आणि प्रेम दिसेल. आई वडिलांचे आशीर्वाद आणि कुलदेवतेची कृपा आज तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी राहतील. मंडळींनो, मुलांच्या प्रगतीचे किंवा तुमच्या यशाची एखादी चांगली बातमी समजल्यामुळे घरातील वातावरण अधिकच उत्साही आणि आनंद होईल. बऱ्याच दिवसानंतर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा देतील. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्या मानसिक ताण पूर्णपणे नाहीसा होईल. मंडळींनो, वैवाहिक जीवनात आज कमलेची मधुरता आणि जवळीक पाहायला मिळेल. तुमच्या जोडीदाराची संवेदनशीलता आणि तुमच्यावरील प्रेम आज तुम्हाला भावेल. दोघे मिळून भविष्यातील काही महत्त्वाच्या कौटुंबिक नियोजनावर किंवा आर्थिक गुंतवणुकीवर चर्चा करा. एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. जर काही जुने मतभेद किंवा गैरसमज असतील तर ते आज संवादाच्या माध्यमातून आज सहजरित्याने मिटवण्याची शक्यता आहे. आज जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ज्यामुळे तुम्हाला एक मानसिक सुरक्षता लाभेल. प्रेम संबंधामध्ये आजचा दिवस जवळीक आणि विश्वास वाढवणारा असेल. तुमच्या मनातील गुप्त भावना जोडीदारापर्यंत योग्यरीत्याने पोहोचतील आणि त्यांना त्यांचा आदर वाटेल. एकमेकांवरचे प्रेम अधिक रूढ होईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये किंवा प्रेम संबंधामध्ये असाल आणि लग्नाचा विचार करत असाल तर आज या विषयावर जोडीदाराशी बोलण्यासाठी अनुकूल काळ आहे. आजचा दिवस एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि जुन्या कडू शब्द, कटू गोष्टी विसरून एका नवीन उत्साहाने पुढे जाण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रता आणि बुद्धी क्षमता वाढवणारा ठरेल. अभ्यासात मन न लागणे किंवा काही कठीण वाटणाऱ्या गोष्टी आज सहज समजतील.
कुलदेवीचे स्मरण करून अभ्यासाला बसल्यास गुरुजींचा, शिक्षकांचा किंवा मोठ्यांचा योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे मनातील करिअर बदलचा संभ्रम दूर होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना आज एखादी सुवार्ता किंवा आशेचा किरण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कष्टाला आज नशिबाची योग्य ती साथ नक्कीच लाभेल. मंडळींनो, तूळ राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस आत्मसन्मान आणि आदर वाटणारा असेल. समाजात किंवा कुटुंबात तुमच्या कर्तृत्वाला आणि कलगुणांना दाद मिळेल. घरातील सर्व कामांच्या ठिकाणी मोठ्या जबाबदारीच्या तुम्ही अत्यंत ललिया आणि हसमुखाने पार पाडाल. साक्षात कुलदेवीची रूपी असलेल्या भगिनींना आज देवीचा आशीर्वाद लाभेल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीनिवडीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका ताईंनो. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, वाचन करणं किंवा एखादा छंद जोपासणं तुमच्या मानसिक शांततेसाठी खूप गरजेचं आहे. आज तुम्हाला माहेरकडून काही गोड बातमी मिळण्याचे संकेत आहेत. मंडळींनो, ज्येष्ठ नागरिकांना आज आपल्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. जुन्या काही शारीरिक व्याधीपासून आज काही प्रमाणात आराम मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिकेकडे, देवाच्या नामस्मरणाकडे आणि कुलदेवताच्या भक्तीकडे कल वाढेल. नातवंडांसोबत वेळ घालवणे मन अत्यंत प्रसन्न आणि हलके राहील. कोणत्याही जुन्या कुटुंबक चिंतेचा विचार करत बसू नका. आजचा दिवस शांततेत, समाधानात आणि आपल्या कुलस्वामिनीच्या चरणी व्यत करा. मंडळींनो, एकूणच आरोग्य चांगलं आणि उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे. मात्र मानसिक ताण आणि खाण्यापिण्याच्या सवयीवर थोडे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तळलेले, अति तिखट किंवा बाहेरील अन्न खाणं आज पूर्णपणे टाळा, कारण अपमानाचा त्रास होऊ शकतो. सकाळी लवकर उठून प्राणायाम, योगासने किंवा हलका व्यायाम केला असल्यास दिवसभर शरीरात एक वेगळीच ऊर्जा टिकून राहील. तुमच्या सौंदर्याचं आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मंडळींनो, आज शक्यतो लांबचे किंवा अनियोजित प्रवास टाळावेत. जर प्रवास करणं अत्यंत गरजेचं आणि अपरिहार्य आहे तर वाहने चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवावे आणि सावकाश चालतील. मंडळींनो, प्रवासादरम्यान गडबडीत किंवा घाईत निर्णय घेणं नुकसानकारक ठरू शकतं. छोट्या अंतराचा कुलदेवतेच्या देवदर्शनाचा किंवा कुटुंबासोबतचा प्रवास सुखकर आणि मनाला आनंद देणारा होण्याची शक्यता आहे. प्रवासाला निघताना कुलदेवीच्या मंत्राचा किंवा जय जयकाराचा जप अवश्य करावा. जर तुमची काही न्यायालयीन, कायदेशीर किंवा शासकीय कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असतील तर आज त्यामध्ये काही अशी सकारात्मक प्रगती पाहायला मिळू शकते. सरकारी अधिकाऱ्याचे सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. आज कामासाठी बाहेर पडताना अनावश्यक ती कागदपत्रे काळजीपूर्वक सोबत ठेवा, जेणेकरून वेळेवर कामात कोणते अडथळे येणार नाही. संयम ठेवा. न्यायप्रिय तूळ राशीच्या लोकांसाठी न्यायदेवताचे संकेत अनुकूल झुकू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत विचारपूर्वक आणि सावधपणे पावले टाकण्याचा आहे. कोणाशीही सांगण्यावरून किंवा घाईत घेतलेले निर्णय अधिक अंगलट येऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा, जसं की जमीन किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करा. शेअर बाजार किंवा सट्टा बाजारातून आज दूर राहिलं तर बरे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असला तरी तज्ज्ञाचा किंवा घरातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही नवीन आणि अज्ञान योजनेत आपले कष्टाचे पैसे गुंतवू नका. मंडळींनो, ताईंनो, दादांनो आणि तुमच्या नातेवाईकाचं सहकार्य आज तुम्हाला खूप मोठे मानसिक बळ देईल. कठीण प्रसंगी किंवा संभ्रमाच्या वेळी एखादा जुना आणि सच्चा मित्र किंवा मैत्रीण तुमच्या मदतीला धावून यायची शक्यता आहे. नातेवाईकांसोबतचे जुने ताणलेले संबंध आज सुधारतील. त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर होईल. एखाद्या कौटुंबिक सोहळ्याचे नियोजन आज तुमच्या पुढाकाराने होऊ शकते. आज तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यात देवाची आरती किंवा देवीची आरती सहभागी होण्याची अचानक संधी मिळणे, दारात पांढरी गाय येणे किंवा घरात अचानक सुवास कापूर किंवा उदबत्तीचे प्रसन्न वातावरणाचा अनुभवणे हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असतील. याचा अर्थ असा की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन साक्षात कुलदेवीचा प्रवेश होत आहे. हे संकेत मनाला प्रफुल्लित करतील. दिवसभरात जर तुमच्या हातून वारंवार काचेच्या वस्तू किंवा पांढरे अन्नपदार्थ जसे की दूध, तांदूळ सुटून खाली पडत असतील किंवा विनाकारण मनात एक अनामिका भीती आणि अव्यवस्था दाटून येत असेल तर तो एक सतर्कचा संकेत समजा. अशा वेळी घाबरून न जाता शांत राहावे आणि कुलस्वामिनीचे स्मरण करावे. आज कुलमाऊली तुम्हाला एखाद्या लहान बालकाच्या निष्पाप हास्यातून किंवा एखाद्या गरजू स्त्रीच्या वृद्धाच्या आशीर्वादाच्या माध्यमातून मदत पाठवू शकते.
आज तुमच्या दारात आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा गरीब व्यक्तीला किंवा प्राण्याला रिकामी हाताने किंवा उपाशी पोटी परत पाठवू नका. त्यांना दिलेली मदत ही थेट जगदंबेच्या चरणी अर्पण होईल आणि त्यांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कोणाशी विनाकारण वाद घालू नका. विशेषतः स्वतःच्या अहंकारापोटी किंवा रागाच्या भरात कोणाचे अपमान करू नका. कोणाबद्दलही मनात कटुरता, मत्सर किंवा द्वेष बाळगू नका. आळस पूर्णपणे सोडा, कारण आळसामुळे आज हाताशी आलेली एक सुवर्ण संधी निसटण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये अति अपेक्षापेक्षा ठेवण्याची चूक आज टाळा. आज दुपारी 12:20 ते दुपारी 1:40 काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ, पवित्र आणि फलदायी राहण्याची शक्यता आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे कामे, देवाणघेवाण किंवा चर्चा केल्यास त्यात यश मिळण्याचे योग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज सकाळी 8:30 ते सकाळी 10 वाजेपर्यंतचा काळ काहीसा प्रतिकूल किंवा राहू काळाचा राहण्याची शक्यता आहे. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणं, महत्त्वाचे करार करणं किंवा प्रवासाला निघणं टाळावे. हा काळ शांतता, कुलदेवीचे नाव घेत घालावा. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ, प्रभावी आणि भाग्यवान रंग आहे पांढरा. मंडळींनो, पांढरा चमचमणारा, चंदेरी आणि फिकट गुलाबी या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास किंवा एखादा पांढरा रुमाल जवळ ठेवल्यास तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि आदिशक्तीचा आत्मविश्वास काही पटीने वाढेल. आज तुमचा भाग्यवान अंक, अनुकूल अंक आहे 6. हा अंक तुमच्या राशीस्वामी शुक्राचा अंक असून कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आजचा अंक म्हणजेच की आजचा मूलांक आहे 5. हा मूलांक तुमच्या बुद्धिमत्तेला, संवादाला आणि मानसिक शांततेला एक नवी गती देणारा ठरेल. आणि तुमच्यासाठी आज र, त, श हे अक्षर अत्यंत शुभ आणि फलदायी राहतील. या अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्तीकडून किंवा दिशेकडून आज तुम्हाला मोलाचे सहकार्य मिळू शकते. मंडळींनो, आज तुमच्यासाठी आग्नेय, उत्तर दिशा ही अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. मंडळींनो, कोणती महत्त्वाची बैठक, देवाणघेवाण किंवा प्रवासाची सुरुवात या दिशेने करणं अत्यंत अनुकूल ठरू शकते. शुक्रवारचा सकाळचा किंवा संध्याकाळचा सोपा पण प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगत आहे. आज शुक्रवारच्या पवित्र दिवशी मंडळींनो, संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दारापाशी गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एकमुखी दिवा लावा. त्या दिव्यामध्ये चिमूटभर कुंकू आणि हळद टाकावी. दिवा लावल्यानंतर घरामध्ये उदबत्ती, धूप, अगरबत्ती नक्की पेटवा. तुळू राशीच्या लोकांनी विशेष करून आज देवी लक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवीसमोर बसून पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खडी साखराचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर शांततेने देवाऱ्यासमोर बसून डोळे बंद करून आपल्या कुलदेवतेचं नाव किंवा स्मरण करावं आणि कमीत कमी 108 वेळा किंवा 11 वेळा किंवा एक माळ आपल्या कुलदेवतेच्या नामस्मरणाचा किंवा ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. हे अत्यंत सोप्या उपायाने घरातील सर्व नकारात्मक शक्ती, कलेश, नजरदोष आणि दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी मार्गे मोकळे होतील. त्याचबरोबर हा उपाय तुम्ही नक्की उपाय करून बघा तुमच्या आयुष्याच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नक्की नांदेल. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे देखील सांगा. तर मंडळींनो, तुम्ही अजूनही कमेंट केली नसेल तर आत्ताच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव मात्र लिहायला विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत